एक पाचवा वेद आहे जो स्वतः परमेश्वरद्वारा त्याच्या मुखकमलातून म्हणत असतो. प्रत्येक युगात परमात्मा आपले त्या तिसऱ्या मुक्तिधामातून म्हणजे सतलोकातून उठून येतात आणि आपल्या मुखकमलातून ते यथार्थ ज्ञान, तो पाचवा वेद वर्णन करतात. तो लिपिबद्ध केला जातो. तो पाचवा वेद असतो. ती कबीर वाणी आहे. ती परमेश्वराच्या मुख कमलातून निघालेली सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे. गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतात की अर्जुन, जे विधी, ज्या साधना आपण गीतेच्या अध्याय नंबर 25च्या श्लोक 31 पर्यंत ऐकलेत, कोण कशी साधना करतात, कोणी हठयोग करतात, कोणी स्वाध्यायच करत राहतात, कोणी इतर देवतांची पूजा करतात, कोणी कठीण घोर तप करतात, कोणी अहिंसावादी आहेत जसं तोंडावर पट्टी बांधून अनवाणी पायांनी फिरणं, कोणी फक्त योग अभ्यास हठयोग करून समाधिस्थ होण्याचा प्रयत्न करतात, कोणी प्राण अपान करण्याची क्रिया करतात, कोणी श्वास आत बाहेर होताना बघत राहतात. अशा प्रकारे सर्व साधक आपापल्या साधना या पापनाश करणाऱ्या मानतात, मोक्षदायक समजतात. जर ते यांना चुकीचं मानलं की यांना सोडून द्यावं, कारण वेगवेगळ्या साधना सर्वजण करत आहेत आणि प्राप्त करायचं एकाच परमात्म्याला, तर असं कधीच नाही होऊ शकत. त्या परमात्म्याच्या प्राप्तीचा एकच मार्ग आहे जो आपल्या सद्ग्रंथात विद्यमान आहे. तर त्यानंतर सांगितलंय की हे सर्व अशा प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक विधींची माहिती विस्ताराबरोबर हे 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत लिहिले आहे की अशा प्रकारच्या धार्मिक यज्ञांची माहिती, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, माहिती सच्चिदानंद घन ब्रह्म म्हणजे ब्रह्मणे मुखे सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीत विस्ताराने दिलेली आहे. आणि ती समजल्यानंतर मग तर सर्व कर्मबंधातून मुक्त होशील. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की ते तत्वज्ञान जे परमात्म्याने स्वतःच्या मुखकमलातून सांगितलंय, ते तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान तू त्या तत्वदर्शी संताकडे जाऊन समजून घे. ते तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म तत्वाचे ज्ञान देतील. यातून हे सिद्ध होतं की गीता ज्ञानदाताकडे ते कम्प्लीट नॉलेज, ते स्पिरिच्युअल नॉलेज नाही. त्याने ऑप्शन ठेवला आहे की ते यथार्थ ज्ञान त्या परमात्म तत्वाचे 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीता ज्ञानदाता ज्या अन्य परमात्म्याला शरण जायला सांगत आहेत त्याची माहिती सांगतात की त्या तत्वदर्शी संताकडे जा, ते समजवून सांगतील. गीता ज्ञानदाता नाही जाणत. तर तिथे काय सांगितलंय की ती सच्चिदानंद घन ब्रह्मची वाणी तो सूक्ष्मवेद आहे. इथे गीता अनुवादकर्त्याने 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात अनर्थ केला. ब्रह्मणे मुखे हा शब्द होता यामध्ये मूळ पाठात. त्यांनी याचा अर्थ चुकीचा लावला, वेदाची वाणी लिहिला नाही. वेदज्ञान तर गीता ज्ञानदाता सांगतच आहेत. ज्याला तुम्ही वेद म्हणता त्या चारही वेदांचा एक सारांश आहे श्रीमद भगवद्गीता. कोडवर्डमध्ये आहे, बराचसा संक्षिप्त आहे. तो तर सांगतच आहेत. ते तर स्वतः म्हणत आहेत की 5वा जो वेद आहे त्यात जे लिपिबद्ध आहे ते तत्वज्ञान आहे. त्याला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समज आणि मग जसे तो सांगतो तसे कर. तर पुण्यात्म्यांनो, आपले सद्ग्रंथ कोणते आहेत जे परमात्म्याचे विधान आहे आणि ज्यावर आपला विश्वास ठेवू आणि ठेवायला हवा? आपले सद्ग्रंथ म्हणजे शास्त्र म्हणा, सच्शास्त्र म्हणा, ती कोणकोणती आहेत? पवित्र 5ही वेद, 4 वेद तर अंडरस्टूड आहेत.
पाचवा तुम्हाला सांगितला सूक्ष्मवेद आणि श्रीमद्भगवद्गीता या 4 वेदांचा सारांश आहे. आणि 5व्याची यात हिंट दिली आहे. हे तर आहे गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज. परमात्मा दत्त, प्रभुदत्त आहेत हे, ब्रह्मदत्त आहेत हे. आणि मग 18 पुराणं ही अध्यात्मज्ञान समजण्यासाठी सहयोगी आहेत. आणि यांच्यामध्ये जो वे ऑफ वर्शिप लिहिला आहे, ही जर त्या वेदात मिळतीये, श्रीमद्भगवद्गीतेशी मिळते, तर ते तर योग्य आहे. ते तर वेद आणि गीतेचंच ज्ञान आहे. बाकीचं त्या वेदांच्या पुराणांच्या वक्त्याच्या घरचं आहे, त्याचा स्वतःचा अनुभव आहे. आता त्याचा अनुभव आपल्याला वेद आणि गीतेतून नाही मिळाला तर ते आपल्याला मान्य नाही, आपल्याला स्वीकार्य नाही. कारण पुराण कोण आहे, पुराण काय आहे, हे श्री ब्रह्माजींनी सांगितलेलं ज्ञान आहे. हे 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, हे 4 वेद ब्रह्मने आपला पुत्र रजगुण ब्रह्माला दिले होते. आणि हा 5वा वेद, या सूक्ष्मवेदासहित हा 5वा वेद पूर्ण परमात्म्याने, सत्यपुरुषने, परम अक्षर ब्रह्मने या ब्रह्मच्या आत, ज्योतिनिरंजनच्या आत फीड केले होते. आणि त्यात वेळ फिक्स केली होती की इतक्या वेळेनंतर हे सर्व ठरलेले आहे, याच्या श्वासातून बाहेर येतील. जसं कुणी मादी आहे, गाय म्हैस आहे, ती नव्याने दूध देते, गर्भधारणा करते आणि वेळ आल्यावर पिल्लू ॲटोमॅटिक बाहेर येतं. तर अशी स्थिती परमात्माने, पूर्ण ब्रह्मने आपल्यासाठी केली होती की कुठे ही मुलं भगवंताला विसरून न जावीत, परमात्म्याची भक्ती करतील या वेदांच्या अनुसार, तर यांना खूप लाभ होईल. यांच्यावर संकट येणार नाहीत, दुःख येणार नाहीत. हे चुकून काळाबरोबर निघून गेले आहेत. ते 5ही वेद जेव्हा याच्या श्वासातून, ब्रह्मच्या श्वासातून निघाले, तर त्यामध्ये त्यांनी बघितलं कसं ज्ञान आहे भगवंतानी दिलंय. तर त्याने वेद वाचले, तर 5वा वेद होता, त्यात सारांश होता, 4ही वेदांचा निष्कर्ष होता. आणि पूर्ण ब्रह्माची माहिती आणि त्याचा वे ऑफ वर्शिप, पूजेचा विधी लिहिला होता. तो घाबरला की या जीवांना, जे माझ्या अंतर्गत आले आहे, त्यांना जर पूर्ण ब्रह्मचं आणि तिथल्या सुखाबद्दल माहिती झाली तर हे तर पळून जातील अशी साधना करून. त्यामुळे त्यांनी तो 5वा वेद नष्ट केला. 4 वेद दिले ज्यात गोलमोल ज्ञान आहे. गोलमोलचा अर्थ काय आहे, भावार्थ काय आहे, की यात महिमा तर सांगितलाय परमाक्षर ब्रह्मचा, आणि फक्त पूजेचा विधी आहे ब्रह्मपर्यंत. जसं यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15मध्ये लिहिलंय की ओम कर्तू समर, किल्बे समर, कर्तुम समर. ओम नामाचा जप कार्य करता करता स्मरण करा, विशेष पद्धतीने स्मरण करा, श्रद्धेनी, पूर्ण आस्थेनी, आणि मनुष्य जीवनाचं मूळ कार्य जाणून ओम नामाचं स्मरण करा. हे ओम नाम ब्रह्मचं आणि महिमा यात सांगितलाय. परमअक्षर ब्रह्म आहे, ज्याच्या पूजेने पूर्ण मोक्ष मिळतो. त्याची अशी चिन्ह आहेत, तो अशा लीला करतो. आता आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org.
सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर व्हॉट्सअप देखील करू शकता.